ते काही एक लॅक्युनास ठेवलेले आहेत. सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवशीचा जो GR होता तो पात्र व्यक्तींना होता. पात्र हा शब्द होता. म्हणजे काय, तर इलिजिबल. आणि तो इलिजिबिलिटी कशाद्वारे, तर 2012चा जो रूल आहे त्याच्याप्रमाणे जे जे काही लागतंय पॅटर्नल साईड. दुसरा एक विषय त्याच्यामध्ये असा आहे की त्याच्यामध्ये जे शब्द आले त्याची जी व्याख्या आहे, म्हणजे नातेवाईकची व्याख्या त्याच्यामध्ये आहे, ब्लड रिलेशन पॅटर्नल साईडची. पण हा जो GR आहे त्याच्यामध्ये वरती हैदराबाद गॅझेटर नोंदी, तो फक्त मी तर म्हणतो एक नावाला त्यांची मागणी होती म्हणून काहीतरी त्यांना एक हेडिंग देऊन टाकलंय. परंतु त्याच्या आतमध्ये नातेसंबंधातील हा विषय लिहिलाय. मग जर तुमची व्याख्या नातेवाईकाची आहे जर त्या रूलमध्ये, तर मग तिथं वडिलांच्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक हा शब्द का नाही आला? बरं, पात्र शब्द हा का काढून टाकला? मग त्यामुळं इथं कुठंतरी नक्कीच शंका आहे, कारण की या कुणबी दाखल्यांच्या माध्यमातून ओबीसीच्या अनेक जागा हिरावून घेतल्या गेलेल्या आहेत. पुण्यासारख्या ह्याच्यात कोंढरे साहेबांना माहिती असतील, आताचे जे केंद्रीय विमान मंत्री आहेत मुरली अण्णा मोहोळ, ते एक प्रस्थापित एकदम मोठं नावाजलेलं घराणं, ते कुणबी दाखल्यावर महापौर झाले. त्याच्यानंतर आता आमच्या हडपसरचे एक आमदार आहेत चेतन तुपे पाटील, ते कुणबी दाखल्यावर नगरसेवका पदाची इलेक्शन लढलेले. मग त्यामुळं कुणबी दाखल्याचा वापर करून ओबीसीची जागा रिझर्व्ह असेल तर त्यात घुसायचं, हे झालेलं आहे ना. आणि आता जो व्हिजिलन्स किंवा जो प्राधिकृत अधिकारी तो तहसीलदार लेवलचा असायचा, आता क्लास 4th कर्मचारी म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांनी अहवाल द्यायचा आहे. मग तुम्ही विचार करा, आता भारतातल्या महाराष्ट्रामध्ये काय लेवलला हे सगळं सरकारी कागदपत्रांचं चालतं. पूजा खेडकर प्रकरणामध्ये आपल्याला माहित असेल. आणि माधुरी पाटील या खटल्यामध्ये सांगितलेले आहेत की तुम्ही जात प्रमाणपत्र द्यायची जी नियम आहे, निकष आहे, ते तुम्ही खूप कडक करा. पण जरांगेच्या मागण्या बालहट्ट मान्य करण्यासाठी शिंदे कमिटी आली. एका फक्त जातीसाठी 450 जाती आहेत ओबीसी मध्ये. अनेक जाती म्हणजे पालावर राहतात, म्हणजे वैडारी, कैकाडी, रामोशी, फासपारधी यांना त्यांचे ओळखपत्र नाहीयेत, रहिवासाचे पुरावे आहेत. त्यांच्यासाठी अशा प्रकारची कोणती समिती, अशा प्रकारचे कोणते कॅम्प लागत नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. प्रस्थापित जर समाजासाठी एवढं जर तुम्ही रेड कार्पेट टाकत असताल तर नक्की होणार काय? 1-1.5 महिन्यामध्ये पाहिजे त्याला सर्टिफिकेट मिळेल ना. आणि तुम्ही जे म्हणले आपल्याला स्वतःला वडिलांचं आजोबांचं नाही, या GR मध्ये काय, ज्याच्या नोंदी सापडत नाही त्याच्या नातेवाईकाचा किंवा एखाद्या कुळातील माणसाकडे असेल. आता कुळाची डेफिनेशन कुठे आहे? कुळाची डेफिनेशन याच्यात दिली का? या डेफिनेशन द्याव्या, शुद्धीपत्रक काढावं.